अंबडमध्ये सगळेजण एकत्रित आला म्हणून आता हे सगळं सरकार सुद्धा तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार झालाय मित्रांनो। अजून काय योजनांचे पैसे यायचे आहेत, भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याही सगळ्या विषयाला न्याय मिळावा असा प्रयत्न आपल्या माध्यमातून निश्चितपणे झाला पाहिजे। ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वज्रमुठ शैल्य करू नका, राजकारण जात पात धर्म हे बाजूला ठेवा, सगळे ओबीसी नेते एक या आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा। एखादा नेता इकडे तिकडे गेला तर काही फरक नाही, पण मी हात जोडून विनंती करतोय की सगळे ताकदीने उभा राहावा, कारण आता गावगाड्यातला सगळा ओबीसी एक झालाय, गावगाड्यातली सगळी लोक एक झालेत। अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमी नाही, शीतल साठेंनी आता गाणं म्हटलं, सचिन माळीनी, अरे अजून आम्हाला जाळायला स्मशानभूमीमध्ये आमचं प्रेत नेलं तर त्यांना म्हणतात इथं जाळू नका, तुमची स्मशानभूमी तिकडे आहे। स्मशानभूमी कुठं म्हणजे वड्यात तुम्हाला जाळा। आज कुणबी सरसकट दाखले द्यायचं चालू केलाय, ज्यांच्या नोंदी सापडल्या। अरे अजून आमच्या हेळव्याच्या पोराला, तेल्याच्या पोराला, कोळ्याच्या साळ्याच्या माळ्याच्या पोराला, हटकर धनगर सनगर रामोची वडर बेडर मुसलमान लिंगायत परीट गडची डवऱ्याच्या पोराला अजून दाखला मिळत नाही। 2-2, 3-3, 4-4 महिने हेलपाटे घातले तर आमच्या नावावरती जमीन नाही, आमच्या नावावरती 7-12 नाही, आमच्याकडे कुठलं कागदपत्र नाही, अरे आम्हाला त्यामध्ये काही मिळत नाही। आणि तुम्ही इकडे एका बाजूला एका दिवसात दाखले देताय आणि तिकडे 4-4 महिने झाले आमची लोक तिथं अर्ज करतायत, तर त्यांना तुम्ही वेगवेगळे पुरावे मागताय। हा दुजाभाव कशासाठी, हे दुजाभाव कोण करताय? आणि म्हणून गावातल्या सगळ्या ओबीसीनो एकत्र या, ही ताकद एका जाग्यावरती करा, सर्व शक्ती एकजूट करा आणि माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण ठामपणे उभं राहूया। मी बघितलं अंबडची सभा झाल्यानंतर बरंच वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं, भुजबळ साहेबांना असं करीन, भुजबळ काही नाही, भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही का? करू शकतंय? दौलत नानांना इथं गर्जना केली, आता रामोशेंच्या वतीनं केली का नाही, ऐकली का नाही? रामोशावरती विश्वास ठेवला तर तो केसालाही धक्का लागू देत नाही, रामोशाचा विश्वासघात झाला तो टाळूला केसच ठेवत नाही। दौलत नानांनी सांगितलं मी महाराष्ट्रातल्या 5 कोटी धनगरांच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे खंबीरपणे उभे आहोत, हा शब्द सगळ्यांच्या वतीनं देतो। चिंता करू नका। आता पाडापाडीची भाषा सुरू झाली का नाही, ह्याला पाडतो त्याला पाडतो अमक्याला पाडतो तमक्याला पाडतो। अरे पाडापाडीच्या भाषेवरती मला हेच सांगायचं आहे, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है। आणि बरोबर ना? आणि त्यामुळे चिंता करू नका कसलीच, आणि एकजूट व्हा, एक ताकद व्हा। गावगाड्यातली सगळी एकत्रित लोक यायला लागलेत, सगळ्या लोकांनी आज भुजबळ साहेबांच्या पाठीमागे पाठबळ उभा केलाय। सगळे विसरून टाका गट तट गावातले। आता नाभिक समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, अग्री कोळी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, हे गावातले छोटे छोटे समाज आपण काय क्रांती करू शकतो बघा। अरे तुम्ही हिनवता, गावात नाभिक समाजाची घरं किती, गुरव समाजाची घरं किती, लोहाराची सोनाराची सुताराची घरं किती, आम्हाला हिनवता। अरे आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा दाखला दिला कुणबीचा तर आमचं सरपंचाचं आरक्षण गेला, दुसरा दाखला द्यायची गरज नाही। एक पंचायत समिती गणामध्ये तुम्ही जर दाखला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेलं, जिल्हा परिषद गणामध्ये एक दाखला गटामध्ये दिला तर आमचं झडपीचं आरक्षण गेलं ना। अरे ह्या राज्यकर्त्यांना हेच करायचं आहे की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावडी खूप झाल्या, आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जागा त्यांच्या पॅक झाल्या, मग त्यांना ओबीसीच्या झडपी जागेवरती मेंबर व्हायचा आहे, नगरसेवक व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे। अरे तुम्ही 4-4 जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं, राहत नाही ते मित्रांनो। म्हणून तुम्ही जागा व्हा, एकत्रित व्हा, एकजूट करा। राजकारण हा नंतरचा विषय आहे, अरे आपण वाचलो तर पुढचं सगळं वाचेल। म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं एकत्रित यावं, एकजूट व्हावं, एक ताकदीनं व्हावं आणि माननीय छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं, एवढीच मी विनंती तुम्हाला करतो। 11 तारखेला विधान भवन नागपूरला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चा ठेवलाय। सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं आव्हान आहे, लाखोच्या संख्येने तिकडे या।
घरात बसू नका, धारा काढत मेंढर चारा इकडं नाही, ते काम रोजच आहे आपल्याला. सगळेजण ताकदीनं या आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो, तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट करतो आणि एक शपथ सगळेजण घेऊया. ओबीसीने एक शपथ घ्यावी. सगळे उठून उभा राहा, हात पुढे करा. मी माग म्हणतो, तुम्ही माझ्या माग म्हणा. मी अशी शपथ घेतो की आम्ही ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलित लोक संविधान साक्षी ठेवून शपथ घेतो की उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू. महाराष्ट्राला समता, समानता, बंधुतेच्या वाटेवर पुढे नेऊ.